शेजार धर्म म्हणून वैरी असला तरी मुलीच्या लग्नाचं निमंत्रण देतो का नाही? जन्मभर पटत नाही, पण याच्या मुलीचं लग्न आहे. पहिलं गेलं नाही, शेजारच्या पाटलाकडे गेलं नाही आयुष्यात कधी, पण पाहून घेतं. पाटील सकाळी शिल्लोडला गेले, चांगलं माहीत आहे त्याला. मग पत्रिका घेऊन जातं, अंगणात उभं राहतं. पाटील आहे का घरी? याला माहिती आहे पाटील सकाळी गेलं शिल्लोडला. मग पाटलीन बाहेर येतात. त्याही नवल करते की हे कधीच आमच्या दारात आलं नाही, आज कसं काय? अहो आत या ना, चहा घ्या. आता चहा घ्यायला जमतंय का पाटलीन बाई? एकटाच आहो, माझ्या लेकीच्या लग्नाची पत्रिका तालुकाभर वाटायची आहे, हे पत्रिका घ्या. आणि पाटलांना म्हणा स्वतः पाटील पत्रिका घेऊन आलं होतं. मी का सांगतो? हा व्यवहार आहे. अरे वैरी असला तरी मुलीच्या लग्नाचं निमंत्रण शेजाऱ्याला देतो. मग मिथिला नगरीला लागून अयोध्या नगरीची हद्द आहे. एवढा जनकासारखा विद्वान राजा दशरथाला निमंत्रण का देत नाही? 5 मिनिट घेतोच. याच्या मागचं कारण सांगतो. एकदा राजे जनक शिकार करण्यासाठी घोड्यावरती स्वार बंदूक कुशकेतू सोबत आहे, सैनिकासह पळता 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 घोड्यावरती कधी संपली मिथिला नगरीची हद्दन जंगल लागला अयोध्येचा लक्षात अतिवेगात आलं नाही. एक कपिला गाय चरत होती. राजाला वाटलं हे डुकर आहे म्हणून लांबून बाण मारला, त्या गायीला लागला, गाय मरून पडली. तोपर्यंत घोड्यावरचे जनक राजे तिथे पाहतात तर गायीची हत्या. खाली उतरले. माय मेल्यावर मुलगा रडतो आईच्या प्रेताला कवटावून, तसं जनकाचं कवटाऊ कवटाऊ गायीला रडणं सुरू झालं. बंधू कुशकेतू म्हणतात, दादा रडू नका, दादा रडू नका. आपण आता अयोध्येच्या जंगलात आहोत. अयोध्येचा राजा दशरथ पुण्यवान आहे. आपण दोघंही भाऊ त्याच्या पाया पडू, विनंती करू, त्यांना गाय जिवंत करायला लावू, म्हणजे गायीच्या हत्येतून आपल्याला पापापासून मुक्ती मिळेल. म्हणून 2 सेवकांना पाठवलं अयोध्येत. तेव्हा राजे दशरथ गुरु वसिष्ठजी समवेत हातात ताट पूजेचं तांब्या पाण्याचा बाजार चौकातून मंदिराकडे जात होते. नेमके जनकाचे सेवक सामोरून आले. दोघांनी वाकून नमस्कार केला. प्रणाम सरकार, प्रणाम. कहा के भाई? मिथिलापति जनक जी के सेवक. खुशी की बात, जनक महाराज अयोध्या के जंगल में आ पहुंचे और खुशी की बात है. लेकिन क्या? हमारे महाराज जनक जी के हाथों अयोध्या के जंगल में गैया मारी गई. गैया मारी गई? ताटही पडलं आणि तांब्याही पडला राजा दशरथाच्या हाथों. बहुत बुरी घटना हुई. करके तो आपको बुलाया महाराज गैया जिंदी करने के लिए. देखो भाई, इस समय मैं गुरुदेव के साथ पूजा करने मंदिर जाता हूँ, मैं नहीं आ सकता, लेकिन व्यवस्था करता हूँ. आता गाय जिवंत करण्याची व्यवस्था काय यंत्रणा असेल ना. राजा जनकाचं लक्ष गेलं तर एक सफाई कामगार बाजार रस्ता साफ करत होता. फाटक्या कपड्याचा, फुपाट्यानं माखलेला, केस विस्कटलेला आणि रस्ता साफ करतोय. राजा दशरथानं आवाज दिला, अरे ओ भाई. त्यानं झाडू टाकून दिला खाली, तिथूनच नमस्कार. जी अन्नदाता, इधर आओ. अरे महाराज जनक जी के हाथों अयोध्या के जंगल में गैया मारी गई. तू एक काम करो भाई, कमंडल में सरयू का जल भर के ले जाओ, गैया पे छोड़ो, गैया को जिंदी करो और बाद में बाजार रास्ता साफ करो. आता केवढं झालं? जनकाचे सेवक विचार करतात, दशरथाचा झाडूवाला आणि मेलेली गाय जिवंत करतो. नाही कसं म्हणावं? आता मोदी साहेब ज्याला पाठवतात त्याला तुम्ही नाही म्हणू शकता का? बस तो प्रकार. ते फाटक्या कपड्याचं, फुपाट्यानं माखलेलं, केस विस्कटलेलं, कमंडलू भरला शरवीच्या पाण्यानं या सेवकासोबत निघालं. तोपर्यंत जनकराजे गायीजवळ रडत होते. आए क्या दशरथ जी? नहीं सरकार. तो गैया जिंदी नहीं होगी? होगी. दशरथ जी नहीं आए तो जिंदी कैसी होगी? सफाई कामगार को भेजा. जनक जी ताड़ कर उठले. दशरथ जी का झाड़ू वाला?
मरी हुई गैया जिंदी करेगा. कौन है, बुलाओ उसको. ते आलं. कमंडलू सहितच नमस्कार केला. झाडू आलं. अच्छा, आपको भेजा गैया जिंदी करने के लिए. जी सरकार. कौन सा काम करते. झाड़ू लगाता हूं सरकार. महल में. अजी महल तो देखा भी नहीं. महल में सेवा करने के लिए बहुत जन्म का पुण्य चाहिए सरकार. मैं बाजार रास्ता साफ कर रहा. क्या, बाजार रास्ता साफ करने वाला झाड़ू वाला. जी. तू गैया जिंदी करेगा. मुझ में क्या ताकत है सरकार, लेकिन मेरा विश्वास है जिस भंडार का मैंने अनाज खाया, जिन्होंने मुझे बेटे की तरह पाला, वो मेरा बाप, मेरा सरकार, मेरा राजा, मेरा महाराज, मेरा अन्नदाता महाराज दशरथ जी मन वचन कर्म से निष्पाप हो, तो गोमाते जल्दी उठ जा असं म्हणून कमंडलू वतला. झाडूवाल्यानं गाय ताडकन उठली. ही भूतकाळातली घटना. आता बंदूक कुशकेतू आठवण करून देतात. दादा काय, बाकीच्यांना साधे पत्र पाठवा, पण राजे दशरथजींना सन्मानित करून बोलून घ्या. केवढे उपकार आहे. मेलेल्या गायीला जिवंत केलं, गायीच्या हत्तीच्या पापातून मुक्ती मिळवून दिली. खास निमंत्रण करून बोलवा. सभी को निमंत्रण दूंगा कुशकेतु. दुनिया में केवल दशरथ को निमंत्रण नहीं दूंगा. कहा दादा. अरे उस समय गैया जिंदी करने के लिए वो पूजा करने मंदिर जा रहे थे, तो गैया जिंदी करने के लिए सफाई कामगार को भेज दिया. आज भी मैं निमंत्रण भेजूंगा. और जरूरी काम के लिए दूसरी ओर निकल गए और दूसरे झाड़ू वाले को भेज दिया, तो मैं सीता का भविष्य बिगड़ना नहीं चाहता. दुनिया के सभी राजा को निमंत्रण दूंगा, केवल दशरथ को नहीं. हे त्याचं उत्तर. सर्वांना निमंत्रण होती, राजा दशरथाला निमंत्रण नाही. हे राम लक्ष्मण. अरे राम लक्ष्मण हे परस्परे गेले या सप्त्यातून त्या सप्त्यात. इथून तो वाढलं आपलं प्रकरण. रामचंद्र आणि लक्ष्मण दोन्ही बंधू विश्वामित्रासमोर जात असताना आश्रम एक दीखमगमा आहे. एक सुंदर आश्रम रस्त्यात बघितला, पण आश्रमामध्ये वास्तव्याला कोणी नाही. खगमृग जीव जंतू तह नाही. सुंदर आश्रम आहे, वास्तव्याला कोणी नाही, आणि दरवाजात दगड. राम थांबले. बाबा एवढा सुंदर आश्रम आहे, वास्तव्याला कोणीच नाही, आणि दगड दरवाजात. दगड नाही रामा. एक गौतम ऋषीची पत्नी अहिल्या. काय झालं. दगड झाली. कशानं. शापानं. कोणी दिला. गौतमानं. का दिला. त्याच्या मागे फार मोठा इतिहास आहे. मग सांगा ना. आता काय 5 वाजत आले ना, काय सांगा. पण सांगाच. बरं सांगतोच. रामा आता काय 1च तास आहे. रामा जय. ब्रह्मदेवाची कन्या अहिल्या अतिशय रूपवती. ब्रह्मदेवानं ठरवलं मी माझी अहिल्या त्याला देईल जो सर्वात आधी पृथ्वीची प्रदक्षिणा करून येईल. सगळे देव निघाले पृथ्वी प्रदक्षिणासाठी. ऐरावतावर इंद्रदेव, नंदीवर महादेव, उंदरावर गणपती. तेव्हा गौतम दुपारचं स्नान करीत होते गंगेत. सगळे देव चाललेले. विचारलं गौतमाने, अरे जल्दबाज में का जा रे देवता लोग. प्रत्येकाला वाटायचं या म्हाताऱ्याला सांगत बसलं, मागचं ओव्हरटेक करून डिझेलही गेलं, नंबरही गेला, कोणी सांगत नव्हतं. पण गणपती बापाचं वाहन थकलं, वेग मंदावला, आणि थकण्यासारखाच कार्यक्रम आहे. अरे निदान तब्येती पाहू पाहू तर मोटरसायकल दिल्या पाहिजे होत्या. एवढा मोठा गणपतीन एवढासा उंदीर. म्हणून कधी कधी 120 किलो वजनाचा माणूस जेव्हा लोणावून चालतो, तो काळा धूर बघितल्यावर वाईट वाटतं. अरे अरे यालाही उंदीरच भेटला. हे गणपती बापाचं वाहन थकलं. म्हणून गौतमाने विचार, गणेश जी जय इतने जल्दबाजी में देवता लोग का जा रहे. ब्रह्मदेवाची कन्या अहिल्या त्याला माळ घालणार जो सर्वात आधी पृथ्वीची प्रदक्षिणा करून येणार. रामा दुपारचं स्नान आटोपून गौतम आश्रमाकडे निघाले. एक कपिला गाय व्यायला झाली होती जंगलामध्ये. तोंड वासराचं बाहेर आलं होतं. गाय पृथ्वीचं रूप आहे. त्या गायीला गौतमाने ओल्या कपड्याने 5 प्रदक्षिणा घातल्या
5 पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य संपादन करून गौतम सत्यलोकात आले. 5 पृथ्वी प्रदक्षिणा केल्याबद्दल ब्रह्मदेवाने आपली अहिल्या गौतमाला दिली. विधिवत लग्न सोहळा संपन्न झाला. शेवटचं मंगलाष्टक चालू होतं. वाजंत्री बहुगल बलान करणे कुर्यात् सदा मंगलम शुभ मंगल सावधान. तेव्हा पोचले हे 120 वाले. सर्वात जास्त राग इंद्राला आला. काय ब्रह्मदेवा, असं वशिल्यानं द्यायचं होतं तर पेपरला जाहिरात दिली कशाला? वशिलावर काय नाही, वशिलावर काय नाही. इथं म्हातारं नदीत आंघोळ करत होतं, आम्हाला ओव्हरटेक करून आलं नाही तर याला मुलगी कशी दिली? अहो, त्यानं गायीला 5 प्रदक्षिणा घातल्या. इंद्रा, गाय पृथ्वीचं रूप आहे. 5 पृथ्वी प्रदक्षिणा केल्याबद्दल माझी अहिल्या मी गौतमाला. ठीक आहे, इंद्र म्हणतात मला एकदा तरी बाद आणील तिच्या पातिव्रत्याला. असे काही दिवस गेले श्रीरामा. एक दिवस मध्यरात्र अग्नीला कोंबडा केलं. इंद्र गौतम झाला. आश्रमाच्या परिसरात इशारा केला आणि कोंबडा आरवला. मध्यरात्री कोंबडा आरवल्याबरोबर गौतमाला वाटलं वेळ स्नानाची झाली. म्हणून गौतम स्नानाला गंगेत. इकडे हा नकली गौतम इंद्र आत प्रवेश करता झाला. तिकडे गंगा बोलली, गौतमा माघारी फिरा, स्नानाची वेळ नाही, मध्यरात्र आहे, मी गंगा बोलतेय, फिरा माघारी. स्नान न करता गौतम वापस आले आणि दरवाजावर थाप मारली. दारोगाड. आतली अहिल्या घाबरली. बाहेरून माझ्या पतिदेवाचा आवाज, तर आतला कोण? दार उघडलं तर हा नकली गौतम म्हणजे इंद्र पडून जाऊ लागला. असली गौतमाचे लाल डोळे. वडकलं इंद्रा, कशाला पळतो? वडकलं. माझ्या माघारी आलाच 1000 भग पडतील. म्हणून इंद्रा पडली बघ्या. घाबरला. उशाप द्या. धनुष्यभंगाचा नाव आवाज ऐकशील, सहस्त्राक्ष नाव प्राप्त होईल तुला. अग्नीकडे. काय अग्नी? कोंबडा होऊन केली का मदत? शाप आहे तुला, तुझ्या ज्वाला काळा पडतील. हा गौतमाने अग्नीला दिलेला शाप. उसाचं पाचट पेटवा, नाहीतर रॉकेलची चिमणी पेटवा, वरचे टोकं काळं, तुझ्या ज्वाला काळा पडतील. घाबरला अग्नी. उशाप द्या, जा, सर्व भक्षक होशील. म्हणून वलं जळतं वाळलं. तर अहिल्याकडे पाहिलं. तोपर्यंत अहिल्या लटलट कापत होती. यांना एवढा शाप माझं कसं? डोकं बदलून घेऊ लागली. क्षमा करा पतिदेव, एवढा गुन्हा माफ करा पतिदेव, क्षमा करा, एवढा गुन्हा माफ करा पतिदेव, क्षमा करा. काय क्षमा करा? कळू नये तुला पती कोण आहे? दगडाच्या हृदयाची झालीस, पाषाण होऊन पडशील. उशाप द्या महाराज. त्रेतायुगात राम या रस्त्यानं जातील, त्यांच्या रजकडून तुझा उद्धार होईल. एवढी कथा सांगितली. विनंती केली, चरण कमल रज चाहती कृपा करो रघुवीर. जिकडनं वारा येत होता, प्रभू उभे झाले. उजवा पाय वर धरला. पायाला चिकटलेले धुळीचे कण शिळेवरती आले आणि अहिल्याचा उद्धार झाला. हे पहा, एक भजन सर्वांना पाठ आहे. रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम आहे ना. आता एक मजा सांगतो. याच्यात 5 शब्द आहे, मोजा तुम्ही. रघुपती, राघव, राजाराम, पतित पावन, सीताराम. 5 शब्द. आणि हा ऐतिहासिक क्रम आहे. रघुकुल में जन्म लिया तो रघुपति, कौशल्या माँ बड़ी प्यार से राघव करके बुलाती तो राघव. ज्येष्ठ पुत्र को राजगद्दी मिलने वाली परंपरा रघुकुल में चली आ रही तो राजा राम. अहिल्या का उद्धार किया आणि पतित को पावन किया तो हो गए पतित पावन. और बराबर 6 बजे तक बनने वाले हैं सीताराम. भजन कळलं ना. रघुपति, राघव, राजाराम, हो गए पतित पावन, होने वाले सीताराम. आता हात वर करा. शाबाश, वा वा, धन्यवाद. सर्वांनी टाळी वाजवून
पतित पावन सीताराम। रघुपति राघव पतित पावन असा रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति सीताराम सीताराम, पतित पावन सीताराम। सीताराम। हा जमतंय. हार करून प्रभू पुढे निघाले. गंगा माता लागली. गंगेमध्ये प्रभूनं स्नान केलं. गंगा उत्पत्तीची कथा विश्वामित्रजींनी सांगितली. आता मिथिला नगरीच्या हद्दीत प्रवेश. नगरात जाण्याच्या आधी राजा जनकाची आंबेराई लागली. आंबेराई देखे अनुप एक अंबराई, गर्द सावली. त्या आंबेराईत विश्वामित्र म्हणाले, रामा मला इथेच बरं वाटतं, आपण आंबेराईत थांबू. पूर्वी मोठ्या मोठ्या आंबेराया, आता डोक्या एवढंच झाड असते. हापूस 10-12 कैऱ्यात मालक खुश. 12 कैऱ्या. पूर्वी याच्यात कोणी आज्या बसल्या असतील. आज्या, जर आजोबा मेला असेल तर नातवाला मांडीवर घेऊन आजोबाचं कर्तृत्व सांगण्यासाठी आजी आंबेराईचं गाणं म्हणायची. आंबेराईचं. आंब्याची अंबराई, नातू मांडीवर. आंब्याची अंबराई, आल्या गेल्याले सावली, व्याजानं लावली. एवढाच उद्देश इथलं सांगतो हो. देख अनुपाई कंबराई, सुंदर आंबेराई बघितली. विश्वामित्र म्हणाला, रामा मला इथे बरं वाटतं. आंबेराईमध्ये विश्वामित्र आणि राम लक्ष्मण आल्याचं राजा जनकाला कळालं. जनक जे आले विश्वामित्राला नमस्कार केला. थोडे बाजूला गेले होते राम लक्ष्मण थोड्या वेळाने. ते आले आणि रामाला आणि लक्ष्मणाला राजा जनकाने पाहिलं. बापरे, पोरं तर जावाई करण्याच्या लायकीचे आहे. म्हणजे आपल्या भाषेत मुलं बघायचा कार्यक्रम आंबेराईत झाला. काहीचा पानाच्या टपरीजवळ होतो, काहीचा स्टँडवर, काहीचा बैल बाजारात. लांबून दाखवावं लागतं. ते म्हैस घेऊन उभं नाही का विक्रीला, हा तोच नवरदेव. बघून ठेवा बायोडाटा नंतर. हे म्हैसवालं ते नाही का गुटक्याची पुडी चावतं टपरी पुढं, हा तोच मुलगा. तसा मुलं बघायचा कार्यक्रम झाला आंबेराईत. पहिल्याच भेटीत पसंत पडले दोन्ही मुलं राजा जनकाला. पण शंका अशी आली, पोशाख ऋषी कुमाराचा आहे. जनकजीला वाटलं, बापरे, मुलं तर साजरे आहे, चांगले आहे, पण ऋषीचे पोरं असतील तर सोयरीक जमत नाही. राजाचे असले तर संधी सोडायची नाही. म्हणून दबक्या आवाजात विचारलं जनकाने, कहू नात सुंदर दौ बालक, मुनिकुल तिलक की नृपकुल पालक. राजाचे पोर आहेत का ऋषीचे कुमार? रघुकुल म्हणी दशरथ के जाये, राजा दशरथाचे पोर आहे. बस आनंदाला पारावार नाही. जनकजीला वाटलं आता जमली सोयरीक. बाबा काय तुम्ही एकटे हबप आला असता तर आम्ही तुम्हाला आंबेराईत उतरू दिलं असतं. पण तुमच्यासोबत राजपुत्र आहे आणि त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना निवास देणं हे राजाचं कर्तव्य आहे. म्हणून राजमहालामध्ये निवास. विश्वामित्र राम लक्ष्मण. दुपारी भोजन झालं, विश्रांती झाली आणि 5:10 राम म्हणाले, बाबा माझा भाऊ आहे ना लक्ष्मण, तो म्हणतो नगर बघायचा आहे, त्याला दाखवून आणू.
आता दाखवून आणू कोण म्हणतंय सांगा? गाईड कुठलं पाहिजे? गाईड तुम्ही जर पंढरपूरला गेला तर गाईड पंढरपूरचं असते आणि ते तुम्हाला म्हणतात इकडे या इकडे या, हे जनाबाईचं जातं, टाका 10 रुपये. आता इकडे या, सकूचा संसार, टाका 20 रुपये. म्हणजे तिथलं पाहिजे ना गाईड. मग प्रभूही पहिल्यांदाच आले, दिखा कर लावू का म्हणतात. अरे याला गाईडची काय गरज आहे? जेणे हे विश्वनिर्मी येले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गा ते धरिले सत्ता मात्र आपुल्या त्याचे उद्गार आहे. दिखा कर लावू, जाओ. परवानगी मिळाली. रामचंद्र आणि लक्ष्मण दोन्ही बंधू विश्वामित्रा समवेत मिथिला नगरीत. पूर्ण गाव पागल झालं, पूर्ण गाव. सखी सीतेची गॅलरीत उभी आहे वरच्या मजल्यावर. तिनं बघितलं राम लक्ष्मण, आत गेली सीते. 2 राजकुमार आलेले आहे, खूपच सुंदर आहे म्हणतात. तुम्ही नाही बघितलं? नाही ग, का? ते खालून चालतात, चेहरे दिसत नाही. गेले कुठं? सरळ या रस्त्यानं गेले. मग आता मागच्या रस्त्यानं येईल. तुम्ही काय करा, मागच्या गॅलरीमध्ये उभ्या राहा. पण खालून चालतात, चेहरे दिसत नाही. मी सांगते ते करा. वंजळभर अक्षदा हातात ठेवा. ते खालून आलं की वंजळीची वंजळी त्याच्या डोक्यावर टाका. काय पडतंय म्हणून ते वर बघल. मग किती देखणं आहे ते सांगायला आत या. ही सीतेची युक्ती. मी तिथंच होतो म्हणून ह्या भानगडी माहिती आहे मला. जसा राम आला, वंजळीची वंजळी अक्षदाची डोक्यावर, काय पडतं प्रभूनं वर बघितलं, मुखचंद्र पाहला, पागल झाली सखी पागल. सीते खूपच सुंदर आहे. बघितलं ना तरी नाही सांगतायत का? ज्या डोळ्यानं बघितलं त्यांना बोलता येत नाही. जिभेला बोलता येतं ती आंधळी आहे, तिनं रामाला बघितलं नाही. सखीचं उत्तर. राम लक्ष्मण विश्वामित्राकडे आले. रात्र संपली. दुसऱ्या दिवशी सकाळी रामचंद्र म्हणाले, गुरुजी तुमच्याकरता राजा जनकाच्या पुष्पवाटिकेतून पूजेसाठी फुलं आणू? जाओ श्रीराम. परवानगी मिळाली. राम आणि लक्ष्मण दोन्ही बंधू फुलं आणण्यासाठी राजा जनकाच्या पुष्पवाटिकेत आले. त्याच दिवशी गौरीपूजन करण्याच्या उद्देशानं सीतामाई 8 सखी समवेत पुष्पवाटिकेत. 2 सख्या पुढं, 2 मागं, 2 डावीकडे, 2 उजवीकडे. सर्वात पुढं एक सखी होती. त्या सखीनं फुलं तोडणारा राम पाहला आणि पळतच आली. सीता! काय ज्याने काल गाव पागल केलं का नाही आपलं, ते दोघं आले. कुठं? बगीचात. देख न बाग कुवर दो आहे. आता सखी पुढे, सीता मागे. आताची सखी सद्गुरू, सीता साधक, राम साध्य. सद्गुरूचं कर्तव्य आहे साधकाला साध्यापर्यंत त्यांनी बाजूला होणे. दाखवून दिलं वो राम है. सीतामाईचे 3 दागिने सांगितले. पायात पैजण आहे, हातात कंकण आहे, कटी मेखला. आध्यात्मिक तत्वामध्ये कंकण म्हणजे समर्पण आहे, कटी मेखला म्हणजे संयम आहे, नृपुर म्हणजे सदाचार आहे. सदाचार, संयम आणि समर्पण या 3 अलंकाराने सीता सुशोभित आहे. पण सीतेच्या पैजानाचा आवाज रामाच्या कानी गेला. म्हणजे जिच्या आचरणाचा ध्वनी भगवंताच्या कानी, तिचं आचरण कसं असेल. पैजनाचा आवाज ऐकला आणि प्रभूचं लक्ष गेलं. लखन क्या भैया, अरे यही जान के जिनके लिए स्वयंवर चल रहा है. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. दास पिला की अलौकिक शोभा, सहज पुनीत मोर मन शोभा, सहज पुनीत मोर मन शोभा. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. धनुष्य यज्ञ यह कारण होई,
इनके लिए चल रहा है धनुष्य यज्ञ. सीतामाईनं प्रभूकडे पाहिलं, लक्ष्मणावर भावुक दृष्टी, स्वतःचे डोळे बंद केले. सखी म्हणाली, आता का डोळे बंद केले? सीतामाईनं उत्तर दिलं, ज्याच्यासाठी पापण्या जन्मभर हालत होत्या त्या पापण्याचा प्रवास संपला. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलचे एक देखली. सीता 5:15 बज गए, चल ये लोग कल भी आएंगे, गौरी पूजन करना है. हाँ, मग सखी संवेद सीता गौरी पूजन, गौरी स्तवन. सर्वाने हाथ वर करा जो नवरात्र के दिन दांडिया खेलते. कालिनी कल्याणी वो माँ, जाज हो जुग माया. माँ कालिनी कल भजन करो, जाज हो जुग माया. जाजो जाजो गमाया. पहिला युग खाने मोरी बा, जाजो जाजो गमाया. शंकर घेर पटराने मोरी माँ, जाजो जाजो गमाया. माँ कालिनी कल्याणी ओ माँ, जाजो जाजो गमाया. तीजा युग खाने मोरी माँ, जाजो जाजो गमाया. रामचंद्र घेर पटराने मोरी माँ, जाजो जाजो गमाया. रावण कुल रेल मारी मोरी माँ, जाजो जाजो गमाया. युग खाने मोरी माँ, जाजो जाजो गमाया. जाजो जाजो गमाया. माँ कालिनी कल्याणी ओ माँ, जाजो कल्याणी ओ माँ, जाजो गमाया. माँ कालिनी 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 कल्याणी ओ
तुळजा भवानी माता की जय. गौरी स्तवनानंतर सीतामाईला शुभ शकून होऊ लागले. शुभ शकून म्हणजे सीतामाईचं डावा अंग चमकू लागलं, बाम अंग फरकण लगे. हे शुभ शकून आहे. पुरुषाचं उजवं चमकलं पाहिजे विष्णू महाराज, पुरुषाचं उजवं आणि महिलांचं डावं अंग चमकणं हे शुभ शकून आहे. आमच्या वारकरी मंडळीला पाठ आहे ना, डावा डोळा लवे उजवे स्फुरत तसे भाव. बस कामापुरतं कामापुरतं आलं उत्तर. डावा डोळा लवे उजवी स्फुरत असे बाहो. पुरुषाचं उजवं अंग चमकणं आणि महिलांचं डावं अंग चमकणं हे शुभ शकून आहे. अंग चमकलं पाहिजे. 2 मिनिटाकरता ज्याचं दिवसभर चमकतं असंच करतं ते काही शुभ शकून नाही. दवाखान्यात गेलं पाहिजे. अरे उसकी मर्यादा, अंग फरकना चाहिए 2 मिनट के लिए. जिसका दिन भर फरकता है भाई समझ लेना चमड़े की बीमारी है, अस्पताल जाओ. सीतामाईला शुभ शकून, सीतामाईला गौरीचा आशीर्वाद. सीतामाई सखी संवेद सुनैना मातेकडे आल्या. राम लक्ष्मण दोन्ही बंधू विश्वामित्राकडे. विश्वामित्रजीच्या पायावर डोकं ठेवलं. दोघाही भावानं विश्वामित्राच्या मुखातून शब्द निघाले, सुफल मनोरथ होई तुम्हारे. तुम्हारा मनोरथ सुफल. आशीर्वाद मांगना नहीं पड़ता, मिल जाता है. कब? अंतकरण की विशुद्धि होने के बाद. भगवान बुद्ध, भगवान बुद्ध राजे होते सर्व माहिती आहे, पण त्या सगळ्या इतिहास माहीत तुम्हाला. महारोगी पाहला, मातारा पाहला, प्रेत यात्रा पाहली, परिणाम झाला. सोडला ऐश्वर्य रात्री 12ला, रात्री 12ला. पण एकदा पत्नीला आणि मुलाला बघून घ्यावं. मुलाचं नाव राहुल आहे, पत्नीचं नाव यशोधरा. गौतम बुद्ध झोपलेले आहे माय लेकर. रात्री 12ला काशीनाथ हळूच हळूच पावलं टाकीत एकदा बघून घ्यावं पत्नीला म्हणून पुत्राला. रात्री 12ला भगवान बुद्ध स्वतःलाच म्हणत होते. ते आमच्या गावला भंतेजी आहे बरं का विष्णुभाऊ, भंतेजी. आणि त्या आंबेडकर जयंतीमध्ये आम्ही लक्ष घालतो. गेल्या वर्षी मी वैयक्तिक 5 लाख रुपये खर्च केला आंबेडकर जयंतीचा. एकही बौद्ध परिवारातलं लेकरूसुद्धा ठेवलं नाही बिना कपड्याचं. मस्त मजा. आणि अनिल बाबू देशमुख यांच्या हस्ते आंबेडकर जयंती. आता मी विष्णुभाऊला सांगितलं, आमची दिंडी निघाली तर सर्वात मोठं स्वागत बौद्धपुऱ्यात होत असते. अजूनही ते सगळे गाव आंबेडकर पुतळा. आमच्या गावला 500 माणसं बसतील एवढा आंबेडकर बाबांचा सभामंडप. तोही भागवा भागवी नाही, राजमहालासारखा. ते भंतेजी माझ्या गावचे इकडे बुद्ध लेणीला असतात. सुगदानंद भंतेजी आणि मी, आम्ही एकाच गावचे. त्यांनी काही ते तयार केलेले भजनं लहानपणी पाठ केलेले, पण ते गोड वाटायचे. रात्री 12ला गौतम बुद्ध एकदा पत्नी यशोधरा आणि मुलगा राहुल यांना बघून घ्यावं म्हणून झोपण्याच्या खोलीत येतात. पण जपून जपून पाय टाकत होते. जपून टाक पाऊल गौतमा, जपून टाक पाऊल. गोड वाटतं तुम्हाला? आम्ही लहानपणी म्हणायचो जपून टाक पाऊल गौतमा, जपून टाक पाऊल. जागी होईल यशोधरा अन बाळ तुझा राहुल. जपून टाक पाऊल गौतमा, जपून टाक पाऊल. बस आता पुढचं सांगतो. ते भगवान बुद्ध काशीच्या नगरसेठकडे भिक्षेला आले.
आणि भगवान बुद्धांना खीर अतिशय आवडायची. खीर म्हणून काशीच्या नगरसेठने खीर केली. भगवान बुद्धानं कमंडलू काशीच्या नगरसेठच्या दारात ठेवला. खीर वतनार होते नगरसेठ. कमंडलूमध्ये चिखल दिसला. बोले भगवान आपके कमंडल में कीचड़ है. मेरी गलती हो गई, अभी धो के लाता हूँ बाबा. भगवान बुद्धाने कमंडलू स्वच्छ धुवून आणला, त्याच्या दारात ठेवला. नगरसेठनं खीर ओतली. भगवान बुद्धाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं आणि हात जोडून नगरसेठ म्हणले आशीर्वाद दो भगवान. आशीर्वाद की कीमत कितनी होती है नगरसेठ? खीर इतनी है या खीर से ज़्यादा? खीर तो 2 रुपए के है भगवान, आशीर्वाद बहुत कीमती होता है. तो तूने पहली बार मेरे कमंडल में तुम्हारे 2 रुपए की खीर क्यों नहीं डाली? बोले कमंडल में कीचड़ भरा था करके मैंने खीर नहीं डाली भगवान. तो देखो नगरसेठ, मेरे कमंडल में कीचड़ था, तूने तुम्हारी 2 रुपए की खीर नहीं डाली. तेरा काया का कमंडल पूरा विकार से भरा है, मैं भी मेरा कीमती आशीर्वाद नहीं दे सकता. आशीर्वाद मांगना नहीं पड़ता, मिल जाता है. तो विश्वामित्र बोल उठे सुपल मनोरथ होई तुम्हारे. तेरा मनोरथ सुपल होगा श्रीराम. रात्र संपली. सूर्योदय झाला आणि राजा जनकाच्या वतीनं शतानंदजीला पाठवण्यात आलं. विश्वामित्र नमस्कार केला. महाराज आपके साथ 2 राजकुमार है ना, उनको साथ लेकर जनक महाराज जी ने सोहर मंडप में बुलाया है. चलो श्री राम, चलो लखन, हम देखते हैं आज विजय किसके होने वाले. लखन जी सामने आकर के बोला मैं यहां जवाब दूं क्या बाबा? क्या विजय किसकी होने वाली? बोल जिसके ऊपर आप जैसे संतों की कृपा है विजय उसी की होने वाली. आता राम, लक्ष्मण, शतानंदजी, विश्वामित्र सोयर मंडपाच्या महाद्वारात आल्याची वार्ता अख्ख्या मिथिला नगरीमध्ये कळाली. रंगभूमि आए तो भाई असी सुति सब पुर बास न पाई. चले सकल ग्रह काज बिचारी बालच बान जरत नर नारी. बच्चे लोग, बूढ़े लोग, जवान लोग, महिला और पुरुष देख जन का भीर भई भारी. सुच सेवक सबले अहंकारी. तुरंत सकल लोग न पै जाऊ आश्रम उचित देव सब काहू. प्रचंड गर्दी झाली. उंच मंचकावर राम, लक्ष्मण, विश्वामित्रजी, देशोदेशीचे राजे आपापल्या आसनावर, धनुष्य वेदिकेवर धवल फुलाची माला घेऊन सीतामाई सखी समेत उभ्या. पण सर्वांचं लक्ष राम लक्ष्मणाकडे आहे, जे उंच आसनावर बसले. जनक जी बोले बंदीजन मेरा पन कहो. बंदीजन म्हणजे कुल थोरवी गाणारे भाट. आमच्या वारकरी मंडळीला पाठ. बंदीजन गरजती आहे ना काकड्यात, बस तेज बंदीजन. बंदीजन खड़े हो गए, दोनों हाथ ऊंचे करके बोलने लगे. बोले बंदी बचन वर, बोले बंदी बचन वर, सुनऊ सकल मई पाल. बोले बंदी बचन वर, बोले बंदी बचन वर, सुनऊ सकल मई पाल. पण विदे कर कई यम भूजा उठाई बिसान. दीप दीप में से, खंड खंड में से राजा महाराजा
हमारे मंडप की शोभा बढ़ाने के लिए आए हो। सभी को पता तो भी बताना हमारा फर्ज है। धनुष के उठाएगा, प्रत्यंचा चढ़ाएगा, उसी को महाराज जनक जी की प्यारी बेटी जानकी माला पहनाएगी। आए हुए राजा लोग चंद्रमा के समान, धनुष आपके लिए राहु के समान है। राजा लोग तैयारी करने लगे, मुझ पर हाथ घुमाने लगे, कमर कसने लगे, इष्ट देव का ध्यान। सुनी पण सकल भूपय विलासे मट माने अतिशय मन के परिकर बांधे उठे कुलाई चले इष्ट देवन सिर नाय तम किता कित किसी वतन उदरही उठे न कोटि भाति बनु बरही जिनके कछु विचार मन माही चाप समीप मई पन जाय। तैयारी तिल के दाने के समान धनुष को हिल नहीं पाए। सगळ्या राजाने विचार केला का रे, राजा जनकाला 10,000 पहिलवानाच्या द्वारा धनुष्य वडत आणतात, मग आपण 10,000 राजा मिळून उचललं काय बिघडल? काय बिघडणार? उठ भूप सास कसे कई बारा लगे उठावन करहिन डारा। भूप सहस कसे कई बारा लगे उठावन करहिन डारा। जगइन संग सरासन कैसे कामी बचन सती मन जैसे। जगइन संग सरासन कैसे कामी बचन सती मन जैसे। भूप सास कसे कई बारा लगे उठावन करहिन डारा। भूप सास कसे कई बारा लगे उठावन करहिन डारा। भूप सहत कसे कई बारा लगे उठावन करहिन डारा। दगई न संभ सरासन कैसे कामी बचन सती मन जैसे। तिळाच्या दाण्या इतकं धनुष्य हल्लं नाही आणि ते 10,000 चे 10,000 राजे आपल्या आपल्या आसनावर उतरल्या चेहऱ्यानं बसले। शाबास शाबास। रति भिन्न मानव एक रति को, रति भिन्न मानव एक रति को। राजा रति बिना काजा रति बिना मानव रति बिना साधु रति बिना संग रति बिना जोगन होय रति को। उतरल्या चेहऱ्यानं सगळे राजे आपल्या आपल्या आसनावर येऊन बसले, कोणीच उठत नाही। राजे जनक उठले। दीप दीप में से खंड खंड में से राजा महाराजा मेरे मंडप की शोभा बढ़ाने के लिए आए हो। देख लिया मैंने आपकी ताकत को, कोई क्षेत्र बचा नहीं भूमंडल पर। धनुष को उठाने वाला ब्रह्मा ने पैदा ही नहीं किया है। रागात बोलले जनक राजे, पण तत्वाला धरून बोलले धनुष को उठाने वाला ब्रह्मा ने पैदा ही नहीं किया है, क्योंकि जो उठाने वाला बैठा है उसने ब्रह्मा को पैदा किया है। राम कोण आहे? विष्णूचा अवतार, त्याच्या नाभीतून कमळ, कमळातून ब्रह्मदेव। आस छोड़ के अपने अपने घर चले जाओ, तरी कोणी उठत नाही। आता जेवढे सज्जन राजे होते ते अभिमानी राजाला म्हणू लागले, लेका काही लाज लज्जा आहे का ना रे आपल्याला? तो उभा झाला, तो मुलीचा बाप आहे जनक, मंडपही त्याचाच आहे आणि मुलगी त्याचीच आहे, आणि तो स्वतः म्हणतो थांबू नका मंडपात, जा आपल्या घरी। तरी काही लाजा आहे का नाही आपल्याला? कशाला थांबता? अभिमानी राजे म्हणले थांबण्यात एक फायदा आहे। आता काय फायदा आहे? अरे आपल्यानं धनुष्य नाही उचललं, अयोध्येचे पोरं उचलतील का? समजा त्यांच्याने नाही उचललं तर जनक आपली जानकी कुवारी ठेवल का? मग जनक राजे साधू संताला विचारतील काय करावं? साधू संत म्हणतील आता हत्तीच्या सोंडेत हार द्या फुलाचा, हत्ती फिरवा मांडवात,
ज्याला हार घालेल त्याला मुलगी देऊन टाका. समजा असा निर्णय झाला. हार घेऊन जर मांडवात हत्ती फिरला, योगायोग आहे. जर त्याच्यात आपला नंबर लागला तर घरी जाऊन पश्चाताप करण्यापेक्षा बसू 15-20 मिनिट म्हणून बसले होते. अपने अपने घर चले जाओ. हा अपमान सर्वांनी सहन केला, पण तुलसी जी कहते, सुमित्रा का बेटा 15 साल का लखन, दुनिया का आधार, शेष का अवतार. लखनलाल खड़ा हो गया और खड़े हो करके बोला, जनक. कही जनक जैसे अनुचित बानी, विद्यमान रघुकुल मणि जानी. अनुचित बानी विद्यमान रघुकुल मणि जानी. सुनो भानु गुण पंकज भानु.